नमस्कार. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. बघा, यूट्यूबचा प्रवास सुखकर की खडतर? मला जर विचाराल तर माझ्यासाठी खडतर. कारण मला यश येण्यासाठी खूप दिवस लागलेले आहेत. पण आता सुखकर आणि खडतर याबद्दल मी बोलणारच आहे. पण त्या अगोदर मी असं काही गोष्टी तुम्हाला सांगू इच्छिते, जे जे नवीन यूट्यूबर आहेत त्यांच्यासाठी या खूप महत्त्वाच्या ठरणार आहेत. तर बघा, बरेच जण काय करतात की यूट्यूब चॅनल चालू केल्यानंतर खूप आनंदात आनंदात ते सगळ्यांना लिंक पाठवत राहतात. याचा तुम्हाला काहीच उपयोग होत नाही. कारण जेव्हा लॉयल सबस्क्रायबर जमा होतात, तुमच्या लॉयल सबस्क्रायबर्स जेव्हा येतात त्यावेळेस ते तुमचा व्हिडिओ आवर्जून पाहतात. परंतु जेव्हा तुम्ही असे सबस्क्रायबर जमा करताना त्यावेळेला ते व्हिडिओ पाहत नाही तुमचा, तसेच निघून जातात आला तरी, कारण त्यांना त्यात काहीही इंटरेस्ट नसतो. बरोबर? म्हणून तुम्हाला जर करायचं हळूहळू ग्रो होऊ द्या चॅनल, हरकत नाही. पण तुमचे जे सबस्क्रायबर आहे ते लॉयल सबस्क्रायबर पाहिजे, जेणेकरून जे तुमच्या चॅनलवर व्हिडिओ टाकल्यानंतर तो पाहिल्याशिवाय ते पुढे जाणार नाहीत, असे सबस्क्रायबर तुम्हाला हवे आहेत. कारण याने काय होते की तुमचा व्हिडिओ खूप जास्त नोटिफिकेशन खूप जास्त जणांना जातं आणि 10 जण सुद्धा तुमचा व्हिडिओ बघत नाही, तर याचा काहीच उपयोग नाही ना. की यूट्यूबला काय वाटतं की यांचे जे सबस्क्रायबर आहेत तेच व्हिडिओ पाहत नाही, तर मग काय उपयोग आहे पुढे पाठवून, म्हणून आपला व्हिडिओ जास्त चॅनल पेजवर जात नाही. म्हणूनच आपल्याला या गोष्टीकडे लक्ष द्यायचे आहे. जे नवीन यूट्यूबर्स आहे, बळच कोणाला माझा चॅनल सबस्क्राईब करा म्हणून सांगूच नका. जसे तुमचे हळूहळू ग्रो होऊ द्या, हळूहळू सबस्क्रायबर वाढू द्या, हळूहळू व्ह्यूज येऊ द्या, पण ते तुमचे लॉयल सबस्क्रायबर असणार आहे आणि तुमचे व्हिडिओ सुद्धा ते पाहिल्याशिवाय पुढे जाणार नाही. ओके, या सगळ्या गोष्टी झाल्या. आता काही गोष्टी जाणून घेऊया. तर बघा, कधी यूट्यूबचा प्रवास करत असताना सगळ्यांना माहिती आहे 4000 वॉच टाईम आणि 1000 सबस्क्रायबर आपल्याला कंप्लीट करायचे आहे लॉंग व्हिडिओसाठी. आणि याच्यासाठी जर म्हणाल, शॉर्ट्ससाठी जर म्हणाल तर तुम्हाला 10 मिलियन शॉर्ट्सला व्ह्यूज पाहिजे, तेव्हा तुमचा चॅनल मॉनिटाईज होतो. परंतु हा टप्पा पूर्ण करताना जेव्हा तुम्हाला बऱ्याच अडचणी येत असतात, परंतु तुम्ही सुरुवातीला अशा काही गोष्टी करता की त्यामुळे तुमच्या चॅनलला खूप प्रॉब्लेम येतात पुढे जाऊन. ते म्हणतात ना की अर्धवट माहिती कधीही नसू नये. म्हणजे अर्धवट माहिती असण्यापेक्षा माहिती नसलेली बरी. अर्धवट नॉलेज हे धोक्याचे असते. आणि म्हणूनच यूट्यूब जर तुम्हाला चालू करायचं आहे, तुम्हाला यूट्यूबबद्दल आधी पूर्ण माहिती जाणून घ्या आणि मगच यूट्यूब चॅनल सुरू करा, क्रिएट करा, त्याच्यावर व्हिडिओ टाकायला सुरुवात करा. अर्धवट नॉलेज ठेवू नका आणि यूट्यूबवर व्हिडिओ टाकू नका. यामुळे आता मी पुढे बोलणारच आहे, तेव्हाच तुम्हाला पटेल. तर बघा, मग यूट्यूबचा प्रवास आपल्याला जर सुखकर करायचा असेल तर त्यासाठी तुम्हाला सुरुवातीपासून योग्य नॉलेज, योग्य माहिती असणे खूप गरजेचे आहे. आणि तुम्हाला वाटतं की छान व्ह्यूज चालू आहे, सगळं छान चालू आहे, पण याचा नंतर काहीही उपयोग होत नाही. कारण जेव्हा यूट्यूब तुम्हाला कधीही सांगणार नाही की तुमच्याकडनं ह्या चुका होत आहेत, तुम्ही असं करू नका, तसं करू नका, हे कधीही सांगणार नाही. ज्यावेळेस तुमची मॉनिटायझेशनची वेळ येईल तेव्हा तुम्हाला या गोष्टी कळतील. ओके, आणि म्हणूनच तुम्हाला या गोष्टींकडे, जर तुम्हाला यूट्यूब क्रिएटर व्हायचं आहे ना, तर तुम्ही बऱ्याच गोष्टी जाणून घ्या. ओके, आणि सुखकर प्रवासाबद्दल जर बोलायचं झालं तर बघा, किंवा यूट्यूबला आता आपल्या मराठीमध्ये सुद्धा असे काही क्रिएटर्स आहे बघा, सरिताज किचन वगैरे, असे काही चॅनल आहे की त्यांचे 2-2 महिन्यामध्ये चॅनल मॉनिटाईज झाले. ते का झाले? कारण त्यांनी पूर्ण अर्धवट माहिती न ठेवता पूर्ण माहिती घेतली, सगळ्या गोष्टी केल्या आणि नंतर व्हिडिओ टाकायला सुरुवात केली. बघा, सरिताज किचनचं जर हिस्ट्री पाहिली तर मला असं वाटतं की त्यांचं पहिल्या महिन्यातच चॅनल मॉनिटाईज झालेलं असणार आहे. म्हणजे इतकं त्यांनी फास्ट ग्रो केलं. ते का केलं? कारण याच्या मागे कारणच हे आहे की त्याची पूर्ण माहिती सगळं व्यवस्थित केल्यानंतरच आपण यूट्यूब चॅनल सुरू करायचं आहे, तेव्हाच आपला प्रवास सुखकर होतो. तर तुम्हाला तुमचा प्रवास सुखकर करायचा आहे की खडतर करायचा आहे, हे तुमच्यावर डिपेंड आहे. तुम्ही जर यूट्यूब चॅनल क्रिएट करताय तर सगळी माहिती करून घ्या आणि नंतरच यूट्यूब क्रिएटर व्हा.
तर चला तर मग आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. थँक यू फॉर वॉचिंग. धन्यवाद.